नमस्कार. आजच्या बातमीपत्रात आपले स्वागत. आपण पाहत आहात शिव न्यूज. आजच्या ठळक बातमी. चांदोली येथे वारणा नदीत बुडालेल्या डॉक्टर राहुल मगदुम यांचा मृतदेह तिसऱ्या दिवशी दुपारी 2 वाजता सापडला. पाहूया सविस्तर बातमी. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील चांदोली धरणाच्या पायथ्याशी वारणा नदीत बुडालेल्या डॉक्टर राहुल मगदुम वय 35 राहणार शाहूनगर इस्लामपूर यांचा मृतदेह तिसऱ्या दिवशी उखळू पुलाजवळ सापडला. मृतदेह सापडल्याचे समजताच मंदूरसह इतर ग्रामस्थांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती. शनिवारी दुपारी डॉक्टर राहुल मगदुम आपल्या मित्रांसह चांदोली येथे फिरायला आले होते. ते सर्वजण बालमित्र होते. जेवण झाल्यानंतर ते मित्रांसमवेत आंघोळीसाठी वारणा नदीपात्रात उतरले. पोहत असताना ते पाण्याच्या प्रवाहाच्या भोवऱ्यात अडकून बुडू लागले. ते पाहून मित्रांनी झाडांच्या फांद्या त्यांच्याकडे टाकून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याच्या मोठ्या प्रवाहामुळे ते वाहून गेले. याबाबत कोकरूड पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी रात्री घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अंधार असल्यामुळे तपासात अडथळे आले. रविवारी सकाळी पुन्हा शोध सुरू केला. दुपारी 1:30 वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत सांगली येथील जीवरक्षक दलामार्फत बोटीच्या साहाय्याने शोध सुरू होता, परंतु मृतदेह सापडला नाही. आज सोमवारी तिसऱ्या दिवशी सकाळपासून पुन्हा शोध सुरू करण्यात आला. कोल्हापूर येथील जीवन आधार रेस्क्यू फोर्सच्या सुनील कांबळे, ओंकार कारंडे, शुभम काटकर, दीपक चव्हाण, मयुरेश लंबू, शिवाजी गडकर यांनी चांदोलीपासून मराठेवाडीपर्यंत बोटीच्या साहाय्याने वारणा नदीत शोध मोहीम सुरू केली. मात्र ही शोध मोहीम सुरू असताना उखळू येथील मुलाला पुलावरून जात असताना पुलाजवळ नदीपात्रात मृतदेह तरंगताना आढळून आला. त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. गेले 3 दिवस मंदूरचे सरपंच वसंत पाटील, मंदूर ग्रामस्थ आणि मृत राहुलचे मित्र व नातेवाईक या शोध मोहिमेत सहभागी होते. डॉक्टर राहुल हे इस्लामपूर येथील प्रकाश हॉस्पिटल येथे व्याख्याते म्हणून कार्यरत होते. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शिराळा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. याबाबत सागर जगन्नाथ मुळीक यांनी कोकरूड पोलिसात वर्दी दिली असून पुढील तपास HG तांबेवाग करत आहेत. वारणा नदीत मगरीचा वावर असल्याने पाण्यात मृतदेह शोधण्यासाठी जाणाऱ्यांच्या मनात मात्र मगरीची धास्ती होती. तरीही जीवाची पर्वा न करता अनेक जण शोध घेत होते. राहुल यांचा मृतदेह पाहून गेले 3 दिवस त्यांच्या शोधात असणाऱ्या मित्र व नातेवाईकांनी हंबरडा फोडल्याने उपस्थितांची मने हेलावली. धन्यवाद.